नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या किमतीत मोठी हालचाल पाहायला मिळालेली आहे। जर तुम्ही लग्न सराईसाठी दागिने घेण्याचा विचार करत असाल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ आजचे भावच नाही बघणार तर जागतिक बाजारपेठेतील असे काही घडले आहे की ज्यामुळे किमतीवर परिणाम झाला आहे आणि येत्या काळात भाव कमी होतील की वाढतील याची सविस्तर विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी शेवटी तुम्हाला एक प्रो टिप सुद्धा देणार आहे। सगळ्यात अगोदर आपण आजचे ताजे भाव काय आहे हे जाणून घेणार आहोत। 24 कॅरेटचा आजचा भाव आहे 1,61,000 प्रति 10 ग्रॅम आहे। कालच्या तुलनेत ही थोडीफार घट झालेली आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,47,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव आहे 2,85,000 प्रति 1 किलो। हा भाव आजचा चांदीचा आहे। हे लक्षात घ्या की किमतीवर 3% GST आणि मार्केटिंग चार्जेस वेगळे लागतील। आता आपण बघणार आहोत किमतीमध्ये बदल कसे होते। आता किंमत बदलण्याचे मुख्य 3 कारण असू शकते। याचे 3 कारण म्हणजे त्यात मधला एक आहे जागतिक बाजारपेठ। अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये झालेली वाढ किंवा घट सोन्याच्या भावावर थेट परिणाम करतात। याचं दुसरं कारण आहे फेडरल रिझर्व्ह नियम। अमेरिकेच्या बँकेने व्याजाचे दर स्थिर ठेवल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे। तिसरं कारण आहे युद्धाची स्थिती किंवा महागाई। जेव्हा जगात अस्थिरता असते तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, ज्यामुळे भाव वाढतात। गुंतवणुकीचा कोणता मार्ग सर्वोत्तम आहे तर चला बघूया। मित्रांनो, जर तुम्ही केवळ नफ्यासाठी सोनं घेत असाल तर प्रत्यक्ष सोनं किंवा घेण्याऐवजी सोवरल्स गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड ETFचा विचार का करत नाहीत? SGBचे फायदे। यात तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याजदर मिळते। 8 वर्षानंतर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। डिजिटल गोल्ड, तुम्ही अगदी 1 रुपयापासून गुंतवणूक करू शकता, यामुळे तुमचे मेकिंग चार्जेस वाचतील। तर आता खरेदी करावी की नाही? जर तुम्हाला दागिने घ्यायचे असतील तर भाव थोडे स्थिर होण्याची वाट बघा, पण जर तुम्हाला 10-15 वर्षाच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर प्रत्येक घसरणीचा थोडे थोडे सोने खरेदी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे। तुम्हाला काय वाटते, या महिन्यात सोन्याचा भाव वाढेल की कम होईल? कमेंटमध्ये नक्की कळवा।